दावोसमधील परकीय गुंतवणुकीवर चर्चेसाठी विरोधकांचा प्रस्ताव. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता. दावोसमधील गुंतवणुकीवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येणार. शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी रुपये शासनाकडे थकीत. अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद तर अनेक बंद पाडण्याच्या मार्गावरती. मुनगंटीवार यांनी केलेल्या लक्षवेधीतून प्रश्न. हिंगोली काँग्रेसच्या संघर्ष पदयात्रेला आजपासून सुरुवात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू. पीक विमा, कर्जमाफी आणि वनप्रश्नांसंदर्भात निघणार यात्रा. 10वी आणि 12वी परीक्षा चांगल्या प्रकारे सुरू. केवळ 1 ते 2 ठिकाणीच गैरप्रकार. त्याला मोठंच केलं जात आहे. राज्यमंत्री पंकज भोयर यांचं अजब विधान. आज किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन. तर राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावावर आज चर्चा. अधिवेशनाचा उत्तरार्ध वादळी ठरण्याची शक्यता. विरोधी पक्ष नेत्याला सरकार विरोधात बोलू दिलं जात नाही. वडेट्टीवारांची संसदेतील कारभारावर प्रतिक्रिया. लोकसभेमध्ये एककल्ली कार्यक्रम सुरू असल्याचाही केला आरोप. संसदीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा टप्पा. आखाती देशातील युद्धाबाबत भारताची भूमिका काय? मंत्री एस जयशंकर आज संसदेत निवेदन सादर करणार. कच्च्या तेलाचा भडका. कच्चं तेल $114 प्रति बॅरलवर. मागच्या आठवड्यामधल्या तुलनेमध्ये 20% मोठी वाढ. आखाती युद्धाची सर्वसामान्यांना पोहोचली झळ. आखाती युद्धाचा शेअर बाजारावरती परिणाम. शेअर बाजारामध्ये कमालीची घसरण. प्री ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 2200 अंकांनी तर निफ्टी 700 अंकांनी घसरला. मुंबईमध्ये पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा. उष्णतेची लाट ही 11 मार्च पर्यंत कायम राहणार. तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता. मालवणच्या कोळंब इथं गोळीबार. अज्ञाताचा गाव कमिटी अध्यक्षावरच गोळीबार. पोलिसांकडून तपास सुरू. अकोल्यातील हरिहरपेठ भागामध्ये 2 गटात राडा. टीम इंडियाच्या विजयानंतर फटाके फोडण्यावरून वाद. वादानंतर परिसरातील वाहनांची केली तोडफोड. किवीजचा धुव्वा उडवत टीम इंडिया तिसऱ्यांदा T20 चॅम्पियन. 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर कोरला. अंतिम सामन्यामध्ये बुमराची जादू चालली. 15 धावांमध्ये 4 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कारही पटकावला. तर केवळ 5 सामन्यांमध्ये खोऱ्यानं धावा काढणारा संजू सॅमसनला मालिकावीराचा पुरस्कार. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरामध्ये एकच जल्लोष. ठिकठिकाणी फटाके फुटले. रस्त्यावर उतरून क्रिकेट चाहत्यांचा जल्लोष. टीम इंडियाचा कर्णधार सूर्या विजय ट्रॉफीसह मंदिरात. अहमदाबाद येथील हनुमान मंदिरात घेतला आशीर्वाद. संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी मुख्य सोहळ्याला सुरुवात. यंदा 765हून अधिक दिंड्या पैठणमध्ये दाखल.